रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. काल मी भंडारा डोंगर या ठिकाणी माझी आयुष्यातील पहिले कीर्तनरूपी सेवा मी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यावेळेस मी जो अभंग घेतलेला आहे तो अभंग असा होता: शनोशनी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नको डोळे धुरे भरून राहू. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी मांडलेलं मनुष्याच्या जीवनाविषयीचं मत, मनुष्याने काय करावं आणि काय करू नये असा उपदेशपर हा अभंग होता. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या नरदेहाबद्दल, नाशवंत देहाबद्दल आणि मनुष्य जन्मामध्ये आपण काय करायला पाहिजे याचं विवेचन केलेलं आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. या ठिकाणी देवाच्या दारात येऊन आपल्याला 4 मुक्ती मिळवायच्या आहेत. आणि त्या 4ही मुक्त्या कोणत्या आहेत आणि देवाचं दार कोणतं आहे हे कळालं पाहिजे. या ठिकाणी सुद्धा तोच विचार मांडलेला आहे आणि तो म्हणजे क्षणाचा विचार मांडलेला आहे. क्षण म्हणजे किती? क्षण म्हणजे 1 म्हणेपर्यंत लागणारा वेळाला क्षण म्हणायचं. आणि हा क्षणापासून आपण विचार करायला पाहिजे. मग हा क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी काय विचार करावा? विचार करावा की मला या जीवनामधून काय मिळवायचं आहे, मला या जन्मामध्ये काय मिळवायचं आहे आणि माझं या जन्मातलं ध्येय काय आहे. हा विचार जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत आपलं जीवन सार्थक होऊ शकत नाही. अनेकाचे अनेक विचार असतात, परंतु संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला विचार हा आगळा वेगळा आहे आणि तो कधीच न थांबवणार आहे. जो हा विचारापासून दूर जाईल त्याला अधोगती मिळणार आहे. मग काय करायचं या जन्मामध्ये? या जन्मामध्ये येऊन तुम्हाला जी देवाला भक्ती आवडती ती भक्ती करायची. हेच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि दोन्हीचा संदर्भ एकच आहे. हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी त्या भवसमुद्र, जे भवसागर आहे किंवा हे संसार आहे, हा त्यागला पाहिजे. त्याच्याविषयीची आसक्ती त्यागली पाहिजे. नवे नवे संसार नाही. संसार करावा नेटका, संसार नेटका करायचा आहे, परंतु त्यामधली आसक्ती मात्र आपल्याला सोडून द्यायची. म्हणजे कसं की पाण्यामध्ये जे कमळाचं पान असतं ते पाण्यामध्ये असतं, परंतु त्या कमळाच्या पाण्यावर एकही दवबिंदू राहत नाही. म्हणजे काय करायचं? आपण जे कर्म करतो ते ईश्वराला अर्पण करून टाकायचं आणि फळ मागायचं नाही. ब्रह्माणी आदाय कर्माणी संग त्यक्त्वा करोतिया, लिप्येतेन स पापेन पद्मपत्र इव अंबसा. अंबसा म्हणजे पाण्यामध्ये जे पद्मपत्र आहेत, कमळाची पानं आहेत, ते पाण्यात राहतात, परंतु एक पाण्याचा थेंबही त्या कमळपत्रावर राहत नाही. तसं मनुष्यानं संसारात राहूनसुद्धा या संसारामधला कसलाही दाग आपल्या आत्म्याला लागू द्यायचा नाही. आपण म्हणजे कोण आहोत हा विचार कळाल्यानंतर मुक्ती कुणाला मिळवायची? तर या आत्म्याला मिळवायची. मग आत्मा कोण आहे? देही नित्यम अवध्यायम देह सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितम् अर्हसि. हा आत्मा नित्य आणि पवित्र आणि शुद्ध आहे. तो प्रत्येक शरीरामध्ये आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. न अयम आजो अयम न अयम भूत्वा भविता न भूया. आणि तो कसा आहे? न भूतकाळातच होता असे नाही, भविष्यकाळात
असेल असं नाही आणि आता आहे असं नाही, तो बारमाही असणार आहे. देही नित्यम अवध्यायम देह सर्वस्य भारता तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितम अर्हसि. मग हा आत्म्याची ओळख प्रत्येकाला झाल्याशिवाय आपल्याला विचार करायचा आहे काय हे कळणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला आत्मज्ञान होईल त्यावेळेस तुम्हाला विचार येईल की हे आत्म्याचं कल्याण होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति एव अर्जुना सुखम वा यदि वा दुःखम परमो योगी मता. तर या जन्मामध्ये तुम्हाला योगी बनावं लागेल. योगी म्हणजे ईश्वराशी जोडून घ्यावं लागेल. आता ईश्वराशी जोडायचं म्हणजे काय करायचं? तर आपल्या आत्म्याच्या तुलनेनं इतराशी वागायचं. तर तुकाराम महाराज असू द्या, ज्ञानेश्वर माऊली यांनी विचार मांडलेला आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, भूतांची दया भांडवल हे संता. भूतांची दया करणे, भूतमात्रावर प्रेम करणं हे तर भांडवल आहे संतांचं. किंवा भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, तो असा आहे, दया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्व इंद्रियोपशांत्याच तुष्यती असी जनार्दना. जो भूतमात्रावर दया करतो, जो नेहमी आत्मसंतुष्ट राहतो, कोणत्याही व्यथेनं दुःखी होत नाही आणि आपल्या इंद्रियावर ताबा ठेवतो, त्या मनुष्यावर ईश्वराची प्रसन्नता असते. नवे नवे त्याला ईश्वर प्राप्त होतो. खरं आहे ना की ज्या मनुष्याला सर्वामध्ये तो ईश्वर दिसतो, त्याच्यामध्ये तो ईश्वर आहे आणि सर्वत्र त्याला तो ईश्वर दिसतो, त्याला ईश्वराचं दर्शन होतं आणि म्हणून त्याचं भजन कसं होतं? समाधानानं होतं. ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान. आणि मग त्याची भावना होती, ईश्वरानं जे ठेवलं आहे, जे दिलं आहे ते मला पुरेसं आहे. कारण ईश्वराच्या इच्छेशिवाय आणि ईश्वराच्या आपल्या संचिताशिवाय आपल्याला अधिक काही मिळू शकत नाही. आपलं प्रारब्ध जेवढं आहे तेवढं आपल्याला मिळत असतं. तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची वाडे धन का सोस करची वाया का न भजसी पंढरी राया. तू विनाकारण शोक करून काही उपयोग आहे का? त्याच्यापेक्षा जे मिळाले ते प्रारब्धानं मिळणारे, धन मिळेल किंवा मान मिळणार आहे तो प्रारब्धानं. म्हणून विनाकारण या जन्मामध्ये शोक करायचा नाही, हा विचार केला पाहिजे. आणि हे सतत विचार करायचा आपल्याला की माझं भांडवल काय, मी काय केलं पाहिजे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधूळ खावा देव तेथेची जाणावा. हा एक विचार आहे. कोणता विचार आहे? आणि तो क्षणोक्षणी केला पाहिजे. मला देव जाणायचं आहे, मला साधू जाणायचं आहे आणि मला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. कारण चारी मुक्ती मिळवायच्यात. कोणत्या मुक्ती मिळवायच्यात मला? तर सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता या चार मुक्त्या मिळाल्या. सलोकता ही पहिली मुक्ती मिळवायची आणि मिळविण्याचं केंद्र कोणतं आहे? मनुष्याचा देह आहे. म्हणून इतर कोणत्याही देहामध्ये तुम्हाला मुक्ती मिळू शकत नाही, कारण त्यांच्याकडे विचार नाही. आणि विचार कोण करू शकतो? फक्त मनुष्य आणि मनुष्य. म्हणून हा देह नाश पावणारा आहे. हा देह नाश पावण्यापूर्वीच आपल्याला हा विचार करायचा आहे आणि सलोकता, स्वरूपता, सायुज्यता या मुक्त्यासुद्धा मिळवायच्या. सलोकता म्हणजे त्या लोकामध्ये जायचे. मग त्या काय करायचे? तर संत समागमी धरावी आवडी. मग संत समागमाची आवड धरायची. एखादा मनुष्य बाहेर गेलाच नाही, संत समागमामध्ये गेला नाही, सत्संगतीमध्ये गेलाच नाही, तर त्याला सुख कसं काय मिळेल? किंवा त्याने विद्याच ग्रहण केली नाही, त्याच्याकडं धन कसं येईल? किंवा ज्याच्याकडं धन नाही त्याच्याकडं समाधान कसं येईल? त्याच्याकडं सुख कसं येईल?
म्हणून त्याला संत समागमाची गरज आहे. म्हणून अध्यात्म कळाल्याशिवाय जीवन कोणाचंही परिपूर्ण होऊ शकत नाही. कारण विद्या घेणं ही सुद्धा अध्यात्म आहे. मग ही अध्यात्म विद्या ज्याला प्राप्त झाली त्याच्या जीवनामध्ये चांगलं भजन पाडते. मग त्याला मान अपमानाचं दुःख वाटत नाही. नाहीतर मान अपमानामुळं भले भले वाद जातात. त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, मान अपमान गोवे अवघेची गुंडूनी ठेवावी, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. मग ही आत्मस्थिती जाणल्यानंतर, हे ज्ञान झाल्यानंतर, हे अध्यात्मज्ञान कळाल्यानंतर मनुष्याला मान अपमानाचं दुःख होत नाही. आणि मान अपमानाचं दुःख हे तर खरं मनुष्याच्या जीवनातलं मोठं दुःख आहे. ह्याच्यापेक्षा मोठं दुःख जीवनात असूच शकत नाही. कारण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अरे बाबा, जीवनात जे आलेली अकीर्ती आहे, अपकीर्ती आहे, ही सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि कुणासाठी हे मोठं दुःख आहे? तर जे प्रामाणिक माणसं आहेत त्यांच्यासाठी अपकीर्ती हे सगळ्यात मोठं दुःख आहे. एखादा चांगला मनुष्य आहे आणि त्याचा मुलगा बिघडला तर त्याला दुःख वाटतं. किंवा समाज हा बिघडत चाललेला पाहून त्याच्या मनाला दुःख वाटतं. संत जे आहेत त्यांच्यासुद्धा, मग जो मनुष्य या लोकांचं दुःख बघू शकत नाही, त्यांना जाणत नाही, तर त्यांनी किती कीर्तन भजन केलं तर काही उपयोग होणार नाही. नये नेत्राजळ नाही अंतरी तळमळ, हे तो चावटीचे बोल जनरंजवने फोल. हे चावटीचे बोल आहेत म्हणतात. आपण जे समाजामध्ये आज पाहत आहोत, काय हो तमाशा आहे, सगळं तमाशासारखं वाटायला लागले. परमार्थामध्ये जो परमार्थ असायला पाहिजे तो नष्ट होऊ पाहत आहे. म्हणून निखळ परमार्थ असायला पाहिजे, आणि ज्यामुळं आपलं बी कल्याण व्हायला पाहिजे आणि श्रोत्याचं कल्याण व्हायला पाहिजे, असा त्यांच्या मनामध्ये भाव यायला ना पाहिजे की हे सगळं लबाड आहे, हे सगळं खोटं आहे, हे नुसतं फक्त बोलण्यापुरतं असतं आणि हे काही करायचं नसतं. मग त्या परमार्थाला काय अर्थ राहिलो? आणि हा अर्थ जीवनामध्ये यायला पाहिजे. म्हणून माझी तळमळीनं मी या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहे आणि शुद्ध परमार्थ माझ्या हातून घडावा, हीच ईश्वरचरणीसुद्धा माझी प्रार्थना राहील. आणि जे जे चांगलं काम करता येईल ते ते करण्याचं मी प्रयत्न करणार आहे. तर असो, भरपूर मला आणखी बोलायचं आहे, पण एन प्रकारे आणखी विषय माझ्या पुढे येणारच आहेत. देशरक्षण, देशसेवा, समाजसेवा, समाज संस्कृती रक्षण आणि हे ऋणानुबंध फेडणे, हे अनेक कामं आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. ती आपण प्रेमानं, आदरयुक्त आणि या ईश्वराच्या साक्षीनं आनंदानं करायला पाहिजेत. एवढे बोलून हा आजचा व्हिडिओ इथेच थांबवितो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आणि थोडं भजन गाऊ आपण. विठ्ठल 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 विठ्ठल, रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. सर्व भाविक आणि ईश्वर भक्त, ईश्वरनिष्ठ सर्व संत मायबापांना विनंती आहे की आपल्याला या इथून पुढे आनंदवारी, जीवनवारी हा आपला उपक्रम आहे आणि त्याची सुरुवात नक्कीच सुंदर झालेली आहे. इथून पुढेही मनसोक्त असं या संत समागमामध्ये आपल्याला डुंबायचं आहे आणि बाकी संसाराचा विचार न करता संसार शुद्ध चांगला करून या परमार्थरूपी आनंदामध्ये, आनंदरूपी या डोहामध्ये मस्त डुंबायचं आहे आणि हा भवसागर तरून जायचा आहे. सर्वांनी आनंदवारी, जीवनवारी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी कळकळीची विनंती करून हे माझ्या या वाणीला या ठिकाणीच विराम देतो. रामकृष्ण हरी. जय जय
रामकृष्ण हरी.